Hello students, Meenate madam. Students, today we have to learn word problem based on quadratic equation in practice set 2.6. We learn already 5 example in practice set 2.6. Today we have to learn remaining examples. Let us see the sixth example. What is sixth example? Mr. Kasam runs a small business of making earthen pot. मिस्टर कासम जे आहेत ते मातीची भांडी बनवण्याचा छोटा बिझनेस करत आहेत. ही मेक्स सर्टन नंबर ऑफ पॉट्स ऑन डेली बेसिस. ते दररोज काही भांडी बनवतात, म्हणजे दररोज एक निश्चित अशी भांडी बनवतात. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, ते जे भांडी बनवतात त्या प्रत्येक भांड्याची किंमत, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रत्येक भांड्याची किंमत किती आहे बघा, इज ₹14 मोर दॅन 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स. ते प्रत्येक भांड्याची किंमत ही 40 रुपयांनी जास्त आहे. कशापेक्षा? तर टोटल नंबर ऑफ पॉट्स, ते जेवढे पॉट्स बनवतात, टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे, एका दिवसात जेवढे पॉट बनवतात त्याच्या 10 पटीपेक्षा 40ने जास्त इतकी त्या प्रत्येक पॉटची किंमत आहे. म्हणजे एका पॉटची किंमत ही दररोज बनवत असलेल्या भांड्यांच्या 10 पटीपेक्षा 40ने जास्त आहे. आपण त्याच्यावरनं इक्वेशन नंतर तयार करूया. आता पुढे काय सांगितलं, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज ₹600, म्हणजे प्रत्येक दिवशी बनवलेल्या सगळ्या भांड्यांची किंमत ₹600 समजा. म्हणजे ते जे भांडी बनवतात त्या भांड्यांची एका दिवसातली किंमत किती आहे? ₹600. फाइंड प्रोडक्शन कॉस्ट ऑफ वन पॉट अँड नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स पर डे. तर शोधा की ते दररोज किती भांडी बनवतात आणि प्रत्येक भांड्याची किंमत किती आहे हे शोधायचं आहे आपल्याला. तर बघा, आपल्याला काय शोधायचं आहे की किती भांडी बनवतात आणि प्रोडक्शन कॉस्ट. तर आपण मानूया की ते रोज X भांडी बनवतात. लेट कासम मेक्स X अर्थन पॉट्स पर डे. समजा कासम प्रत्येक दिवशी X भांडी बनवतात. आता आणखीन काय, तर एका ह्या भांड्याची किंमत किती आहे, एका भांड्याची किंमत किती आहे. देन द कॉस्ट ऑफ ईच अर्थन पॉट इज, ते बघा इथं दिलेली आहे, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट, प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज म्हणजे इज इक्वल टू कॉस्ट ऑफ ईच प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट इज इक्वल टू, प्रत्येक भांड्याची किंमत किती आहे बघा, इज म्हणजे इज इक्वल टू ₹40 मोर म्हणजे प्लस, मोर दॅन म्हणजे प्लस 10 टाइम्स म्हणजे 10 गुणिले टाइम म्हणजे पट, म्हणजे 10 टाइम्स म्हणजे 10 पट. कशाच्या? 10 टाइम्स टोटल नंबर ऑफ पॉट्स ही मेक्स इन वन डे, एका दिवसात बनवलेल्या भांड्यांची संख्या. टोटल नंबर कशाच्या 10 पट आहे, तर एका दिवशी जेवढे भांडी बनवले जातात त्याच्या 10 पट. मग एका दिवशी किती भांडी बनवली जातात, तर कासम मेक्स X अर्थन पॉट्स पर डे, एका दिवशी ते X भांडी बनवतात. म्हणजे 40 + 10X हे काय झालं, एका दिवशीच्या भांड्याची प्रोडक्शन कॉस्ट आहे. म्हणजे एका दिवशी जे भांडी बनवली जातात त्यांची ही प्रोडक्शन कॉस्ट आहे. देन द कॉस्ट ऑफ ईच अर्थन पॉट इज इक्वल टू 40 + 10X. पण आपल्याला पुढे काय सांगितलंय की
इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज रुपीज 600, इफ प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे, एका दिवशी बनवलेल्या सगळ्या पॉटची किंमत 600 रुपये सांगितली आहे. मग आपल्याला एका दिवशी बनवलेले सगळे पॉट्स किती आहेत हे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट पर डे, हे प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ईच पॉट आहे. आणि प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इन पर डे, ह्याची किंमत कशी काढता येईल बघा. प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स इन पर डे ही कशी काढता येईल आपल्याला, तर एका पॉटची किंमत किती आहे इतकी आहे. वन पॉटची प्रोडक्शन ऑफ ईच पॉट म्हणजे वन पॉट, ही एका पॉटची किंमत आहे आणि ही ऑल पॉट्सची किंमत आहे. आता एका पॉटची किंमत आहे 40 + 10x. मग एका भांड्याची किंमत जर इतकी असेल तर ऑल पॉटची व्हॅल्यू किती असणार आहे, तर एका भांड्याची किंमत 40 + 10x इंटू किती भांडी बनवली जातात एका दिवशी, तर एका दिवशी x पॉट बनवले जातात. x म्हणजे एका भांड्याची किंमत जर 40 + 10x असेल तर x भांड्यांची किंमत x इंटू 40 + 10 असेल, नाही का. की समजा एका भांड्याची किंमत 10 रुपये असेल तर 5 भांड्यांची किंमत कशी काढतो आपण, 5 × 10. आपण एका भांड्याची किंमत जर 10 असेल तर 20 भांड्यांची किंमत आपण कशी काढणार, 20 × 10. मग एका भांड्याची किंमत जर 40 + 10x असेल तर x भांड्यांची किंमत कशी काढणार आपण, x इंटू 40 + 10x. म्हणजे सगळ्या भांड्यांची किंमत बरोबर भांड्यांची संख्या गुणिले एका भांड्याची किंमत. तर ह्या पद्धतीने आपण x = 40 + 10x काढलेलं आहे. पण ही किंमत किती आहे, ही सगळ्या भांड्यांची किंमत, एका दिवशी बनवल्या जाणाऱ्या भांड्यांची किंमत किती आहे, 600. ही प्रोडक्शन कॉस्ट ऑफ ऑल पॉट्स पर डे इज 600. मग ही किंमत आपण किती घ्यायची, ही किंमत घ्यायची आपण 600. 600 = x इंटू 40 + 10x ही आपल्याला मिळणार आहे. हे काय मिळालं आपल्याला, इक्वेशन. तर हे इक्वेशन कसं मिळालं समजलं तुम्हाला. आपण एका भांड्याची किंमत मानली x आणि त्यामुळे कॉस्ट ऑफ ईच, प्रत्येक भांड्याची लेट कासम x, एक भांड समजा एका दिवसात कासम x भांडी बनवतात असं आपण मानलं. भांड्यांची संख्या एका दिवसातली आपण मानली x, त्याच्यावरनं एका भांड्याची किंमत मिळाली 10x + 40. ही 10x + 40 ही एका भांड्याची किंमत आहे. तर x भांड्यांची किंमत असेल x इंटू 10x + 40. पण x भांड्यांची जी किंमत आहे ती दिलेली आहे 600 आणि त्यामुळे x इंटू 10x + 40 = 600. आता आपण हे इक्वेशन सॉल्व करूया. आता बघा, x इंटू 10x 10x², x इंटू 40 + 40x - 600 = 0. आता हे 10 इथं 10, 40 आणि 600 काय दिसत आहेत, इथं याच्यामध्ये कोण कॉमन दिसत आहेत, तर 10. आपण याला 10ने डिवाइड करू शकतो, याला करू शकतो, याला करू शकतो. मग हे इक्वेशन इझी होईल. मग आपण 10ने डिवाइड करूया. डिवायडिंग बाय 10. मग ह्याला 10ने डिवाइड केलं काय आलं x², ह्याला 10ने डिवाइड केलं काय आलं 4x, ह्याला 10ने डिवाइड केलं काय आलं 60. x² + 4x - 60 = 0. ओके. आता जर ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनला सॉल्व करायचं असेल फॅक्टरायझेशन मेथड वापरूया. 60 मल्टिप्लिकेशन पाहिजे आणि सबट्रॅक्शन किती पाहिजे, सबट्रॅक्शन पाहिजे 4. मग 6 वजाबाकी आणि 60 गुणाकार कुणाचा आहे, तर 10 आणि 6चा. 10 × 6 60 आणि 10 - 6 4. आता 10 आणि 6ला कोणते साईन द्यायचे, तर मिडल टर्मची साईन जी आहे ती प्लस, ती मोठ्या नंबरला म्हणजे 10ला द्यायची आणि त्याच्या अपोजिट साईन द्यायची 6ला, लहान नंबरला. मग ह्याला 10 आणि -6. आता तुम्हाला मी मागे प्रत्येक एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं, जेव्हा स्क्वेअर टर्मचा कोएफिशियंट 1 असतो तेव्हा आपण फॅक्टर डायरेक्ट लिहू शकतो. कसे डायरेक्ट लिहायचे, तर हा 10 आणि -6 घेऊन x + 10 आणि x - 6 = 0.
आता एक्स प्लस 10 इज इक्वल टू जर 0 घेतलं तर एक्सची व्हॅल्यू येईल -10 आणि एक्स मायनस 6 इज इक्वल टू 0 घेतलं तर एक्सची व्हॅल्यू येईल 6. पण एक्स इज इक्वल टू -10. एक्स काय आहे आपला भांड्यांची संख्या आणि भांड्यांची संख्या निगेटिव्ह असणार नाही. बट द नंबर ऑफ अर्थन पॉट्स कॅन नॉट बी निगेटिव्ह आणि देअरफॉर एक्स इज इक्वल टू -10 इज अनॲक्सेप्टेबल. अनॲक्सेप्टेबल म्हणजे आपण निगेटिव्ह नंबर स्वीकारू शकत नाही. मग काय स्वीकारू शकतो? देअरफॉर एक्स इज इक्वल टू 6 हे आपण स्वीकारू शकतो. मग एक्स इज इक्वल टू जर 6 असेल तर भांड्यांची संख्या किती आली? तर एका दिवसात बनणाऱ्या भांड्यांची संख्या आली 6. अँड द कॉस्ट ऑफ इच अर्थन पॉट कसं काढायचं मग? द कॉस्ट ऑफ अर्थन पॉट 10x प्लस 40 आहे. मग द कॉस्ट ऑफ अर्थन पॉट इज इक्वल टू 10x प्लस 40. 10x म्हणजे 10 इंटू 6 प्लस 40 म्हणजे 60 प्लस 40 म्हणजे किती आलं? 100. त्यामुळे भांड्यांची किंमत आली 100 रुपीज आणि भांड्यांची संख्या आली 6. ही मेक्स 6 अर्थन पॉट्स पर डे अँड द कॉस्ट ऑफ इच अर्थन पॉट इज 100 रुपीज. म्हणजे तो एका भांड्याची किंमत 100 रुपये आणि दिवसाला किती भांडी बनवली जातात? 6 भांडी बनवली जातात. अशा पद्धतीने आपण हे 6th एक्झाम्पल सोडवलेलं आहे. नाऊ वी हॅव टू सी 7th एक्झाम्पल. तर आपण 7वं एक्झाम्पल पाहूया. पाहता प्रतीक ट्रॅव्हल बाय बोट 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. प्रतीक जो आहे तो काय करतो? बोटीने प्रवास करतोय नदीतून. आता तो नदीला प्रवाह असतो, तुम्हाला माहिती आहे, खालच्या दिशेचा प्रवाह असतो. म्हणजे आपण नदीच्या खालच्या प्रवाहाच्या दिशेने जाऊ शकतो किंवा आपण उलटवरच्या दिशेने, खालच्या दिशेने आणि वरच्या दिशेने असा प्रवाह असतो. तर प्रतीक जो आहे तो 36 किलोमीटर खालच्या दिशेने प्रवास करतो अँड बॅक आणि पुन्हा वरती जातो तो. आणि इन 8 hours 8 तासामध्ये तो करतो. आता बघा इथे दाखवलं मी तुम्हाला. समजा प्रतीक इथून निघालाय, याला आपण ए म्हणूया. या ए पॉईंटपासून तो निघालाय. कोणत्या दिशेने निघालाय? खालच्या दिशेने निघालाय. आणि समजा बी पर्यंत आला समजा तो इथं. तर इथून हा किती किलोमीटर आहे? तर प्रतीक ट्रॅव्हल बाय बोट 36 किलोमीटर डाऊनस्ट्रीम. खालच्या दिशेने 36 किलोमीटर तो ट्रॅव्हल करतो. आणखीन काय करतो? अँड बॅक आणि पुन्हा येतो. आणि पुन्हा तो बी पासून ए पर्यंत म्हणजे अपस्ट्रीमला पुन्हा येतो. मग अपस्ट्रीमला 36 किलोमीटरच परत वरती येतो आणि इथं ए टू बी जातो आणि बी टू ए येतो. मग ह्या सगळ्या ट्रॅव्हलला त्याला किती वेळ लागलेला आहे? 8 तास लागलाय. आता पुढे तुम्हाला सांगितलं इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर पर आवर. तर जी बोट आहे त्या बोटीचा स्पीड जो दिला आहे तो किती दिलेला आहे? समजा ही बोट आहे आणि या बोटीचा स्पीड दिलेला आहे 12 किलोमीटर पर आवर. एका तासाला 12 किलोमीटर ही बोट ट्रॅव्हल करते. आता आपल्याला बोटीचा प्रवाह दिला आहे, नंतर अंतर दिलेलं आहे 36 आणि 36 72 असं तो जातोय आणि पुन्हा किती वेळ लागतो ते पण दिलंय. 8 तास लागतात हे पण दिलंय. आणि ह्या सगळ्यावरून आपल्याला काय काढायला सांगितलं? फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर करंट. फाइंड द स्पीड ऑफ द वॉटर म्हणजे पाण्याचा स्पीड विचारलेला आहे आपल्याला. तुम्हाला माहिती आहे की पाण्याला पण काय असतो? स्पीड असतो. समजा आपण नदीमध्ये एखादी कागदी बोट टाकली तर ती कागदी बोट किंवा तुम्ही एखादा लाकडाचा तुकडा टाकला तर तो काय करतो? तो पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने काय करायला लागतो? ट्रॅव्हल करायला लागतो. तर त्या पाण्याला काय असतो? स्वतःचा असा स्पीड असतो. तर तो स्पीड आपल्याला काढायचा आहे. तर तुम्हाला एक्झाम्पलचा अर्थ समजला असेल. आता आपण एक्झाम्पल समजून घेऊया. काय आहे एक्झाम्पल? की बघा प्रतीकने काय केलंय? पुन्हा सांगते, ए पासून बी पर्यंत 36 किलोमीटर तो गेलेला आहे आणि त्यावेळेस त्याचा स्पीड काय होता? आधी बघूया आपण, मग आकृती सांगते. आपल्याला काढायला सांगितलंय द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 12 किलोमीटर हे दिलेलं आहे. आणि लेट द स्पीड ऑफ द वॉटर करंट, आपल्याला वॉटरचा स्पीड सांगितलाय तो आपण एक्स मानलेला आहे. बघा बोटीचा स्पीड आहे 12 आणि पाण्याचा स्पीड आहे एक्स. कळलं का? आता इथं बोटीचा स्पीड कसा असतो? नेहमी पाण्याच्या प्रवाहापेक्षा जास्तच असतो आणि म्हणून इथं एक्स इज लेस दॅन 12. एक्स हा म्हणजे पाण्याच्या प्रवाहाचा स्पीड हा बोटीच्या स्पीडपेक्षा कसा घेतलाय? लहान असतो. ठीक आहे. आता बघा हा प्रतीक जो आहे तो ए पासून बी पर्यंत खालच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने बोट चालवतोय. तर लक्षात घ्या ही जी बोट आहे ही बोट ह्या दिशेने जेव्हा जात असते तेव्हा या बोटीचा स्पीड 12 असतो आणि प्लस पाण्याचा स्पीड एक्स असल्यामुळे बोटीचा स्पीड काय होणार आहे? बोटीचा स्पीड होतो 12 + x
म्हणजे बोटीचा स्पीड वाढतो. पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जर आपण गेलो तर बोटीचा स्पीड काय होणार, वाढणार आहे. तो झाला 12 + x. आणि त्याच्या उलट दिशेने, समजा पाण्याच्या प्रवाहाच्या उलट दिशेने जर अपस्ट्रीम तो गेला तर त्याच्या बोटीचा स्पीड काय होतो, कमी होतो. कितीने कमी होतो, तर पाण्याच्या प्रवाह स्पीडने कमी होतो. तर त्याच्या वरच्या दिशेने जाताना त्याच्या बोटीचा स्पीड हा 12 - x km/h होतो आणि खालच्या दिशेने जाताना डाऊनस्ट्रीम जाताना 12 + x km/h होतो. ही कन्सेप्ट लक्षात ठेवा. आणि जाताना पण तो 36 किलोमीटर जातो आणि परत वरती येताना पण तो 36 किलोमीटर जातो. म्हणजे जातानाचा डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आणि स्पीड आहे 12 + x, आणि वरती परत येतानाचं डिस्टन्स आहे 36 किलोमीटर आणि स्पीड आहे 12 - x, आणि टोटल रिक्वायर्ड टाईम आहे 8 hours. आता याच्यावरून आपण बघा, देन द स्पीड ऑफ द बोट डाऊनस्ट्रीम इज 12 + x. खालच्या दिशेने प्रवाहाच्या दिशेने स्पीड बेरजे इतका असतो. अँड द स्पीड ऑफ द बोट अपस्ट्रीम, वरच्या दिशेने प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने स्पीड असतो 12 - x km/h. आता इथे तुम्हाला फिजिक्समधला हा फॉर्म्युला माहिती आहे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके. आता आपल्याला टोटल टाइम किती दिला आहे, तर 8 तास दिलेला आहे. टोटल टाइम रिक्वायर्ड फॉर टोटल ट्रॅव्हलिंग दिलेला आहे आपल्याला 8 hours. तर आता आपण बघूया टोटल टाइम म्हणजे काय, तर ए पासून बी पर्यंत जाण्याचा म्हणजे डाऊनस्ट्रीम जाण्याचा टाइम प्लस बी पासून ए पर्यंत म्हणजे अपस्ट्रीम जाण्याचा जो टाइम आहे हा टाइम जो आहे तो आहे टोटल 8. मग याच्यावरून आपण घेऊ टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग टू डाऊनस्ट्रीम प्लस टाइम रिक्वायर्ड फॉर ट्रॅव्हलिंग टू अपस्ट्रीम इज इक्वल टू टाइम रिक्वायर्ड फॉर टोटल ट्रॅव्हलिंग. म्हणजेच पाण्याच्या प्रवाहाच्या दिशेने जाण्याला लागणारा वेळ आणि पाण्याच्या विरुद्ध दिशेने जायला लागणारा वेळ बरोबर टोटल टाइम. आता आपण फॉर्म्युला तयार केलाय. आता आपण इक्वेशन तयार करू. आता टाइम म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन स्पीड. आता डाऊनस्ट्रीम जाताना किती डिस्टन्स होतं, तर 36 होतं आणि डाऊनस्ट्रीम जातानाचा स्पीड किती होता, 12 + x होता. तर मग डाऊनस्ट्रीम जाताना ए पासून बी पर्यंत येताना किती टाइम लागला, तर डिस्टन्स आहे 36 अपॉन स्पीड आहे 12 + x. हे 36 अपॉन 12 + x हा एवढा वेळ प्रतीकला डाऊनस्ट्रीम जाण्यासाठी लागला. आणि अपस्ट्रीम येण्यासाठी त्याला किती वेळ लागला, तर 36 अपॉन 12 - x, कारण 12 - x हा त्याचा स्पीड आहे बोटीचा अपस्ट्रीम जाण्याचा, आणि टोटल टाइम आहे 8. आता अशा पद्धतीने हे इक्वेशन तयार झालेलं आहे. आता आपण हे सॉल्व्ह करूया. आता बघा, इथं तुम्हाला माहिती आहे की फ्रॅक्शनची ॲडिशन करताना या फ्रॅक्शनच्या डिनॉमिनेटरने या न्यूमरेटरला आणि याला मल्टिप्लाय करायचं असतं. वाटल्यास मी इथं पुन्हा लिहून देते तुम्हाला, a/b + c/d. याची बेरीज आपण कशी करतो, तर याने इकडे गुणतो a × d आणि याने इकडे गुणतो प्लस b × c, आणि दोन्ही डिनॉमिनेटरची मल्टिप्लिकेशन आपण खाली लिहितो. तर ही दोन फ्रॅक्शनची ॲडिशनचा हा फॉर्म्युला आहे. आपण इथे तसंच करणार आहोत. हा 36 × 12 - x, 36 × 12 - x प्लस 36 × 12 + x म्हणजे या दोघांचा आणि या दोघांचा गुणाकाराची बेरीज वर लिहिली. आणि खाली काय असतं, तर खाली b × d म्हणजे 12 + x × 12 - x. हे झालं या फॉर्म्युलाप्रमाणे इज इक्वल टू 8. आता आपण हा 36 कॉमन काढूया. 36 कॉमन काढल्यावर झालं 12 - x प्लस 12 + x, आणि खाली कुठला फॉर्म्युला वापरला आपण, 12 + x × 12 - x, म्हणजे हा फॉर्म्युला a + b × a - b इज इक्वल टू a² - b². हा फॉर्म्युला. मग इथं a कोण आहे 12² म्हणजे 144 मायनस b कोण आहे x² - x². तर हे झालं, आपण थोडं एक्सपान्शन केलं. आता इथे बघा 36 तसेच. आता हा -x + x गेला. मग इथे किती 12 आणि 12, 12 आणि 12 झाले 24, म्हणजे वरती राहिले 36 × 24, आणि 144 - x² हा जो डिनॉमिनेटर आहे हा भागाकारातून आपण गुणाकारात इकडे आणला. 8 × 144 - x² आलं. ओके. आता बघा पुढे काय होतंय, याला हा 8 इकडे भागाकारात आणा. मग 36 × 24/8
आणि इकडे राहिलं 144 मायनस एक्स स्क्वेअर. 8ने आपण 24ला भागला, 8 त्रिक 24, वरती येईल 36 इंटू 3. 36 इंटू 3 म्हणजे 108 इज इक्वल टू 144 मायनस एक्स स्क्वेअर. आता हा 108 हा 144च्या बाजूला आणूया, तो प्लसचा मायनस होईल आणि एक्स स्क्वेअर इकडे नेऊया. एक्स स्क्वेअर मायनसचा प्लस होईल. मग काय आलं, एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 144 मायनस 108. ते आलं एक्स स्क्वेअर इज इक्वल टू 36 आलं. आता एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू 36 आली तर एक्सची व्हॅल्यू स्क्वेअर रूटने काय येईल, प्लस ऑर मायनस 6. म्हणजे 36चं स्क्वेअर रूट प्लस 6 असतं आणि मायनस 6 असतं. मग एक्सच्या दोन किमती मिळाल्या आपल्याला, प्लस अँड मायनस 6. पण एक्स कोण आहे, तर एक्स आहे तर स्पीड ऑफ द वॉटर करंट, म्हणजे पाण्याचा वेग येतो. पण वेग कधीच निगेटिव्ह असत नाही. देअरफॉर एक्स इज इक्वल टू मायनस 6 इज अनअक्सेप्टेबल. मग एक्स इज इक्वल टू 6 इज ॲक्सेप्टेबल. मग द स्पीड ऑफ द वॉटर करंट इज 6 किलोमीटर पर आवर. आणि म्हणून पाण्याचा जो वेग आहे, तो पाण्याचा वेग किती आहे, तो आहे 6 किलोमीटर. पाण्याचा वेग 6 किलोमीटर पर आवर इतका आहे. अशा पद्धतीने आपण 7th एक्झाम्पल पाहिलेलं आहे. आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये 8, 9, 10 हे एक्झाम्पल पाहूया. ओके, तुम्हाला आजचे एक्झाम्पल्स आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला जर अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. थँक्यू.